हॅलो. नाही माझा एपिसोड सुरू होतो मी. हो नाही वहिनी एक नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मी खरोखर स्वागत केलं. वहिनी हे बघा मला फोन करून काहीच नाही होणार आहे. तुम्ही 57575 वर तुमचा HM टाईप करा, त्यानंतर जागा सोडा, तुमचं नाव लिहा आणि नाव लिहून झाल्यानंतर पुन्हा जागा सोडा आणि मग पत्ता लिहा आणि ते 57575 या नंबरवर पाठवा. 57575. हां ठीक आहे. हां मग तुम्हाला येता येईल. मग आमची लोक तुम्हाला फोन करतील. हो असे तुम्ही याल होम मिनिस्टरमध्ये. मला फोन करून काहीच उपयोग नाही. ओके थँक्यू. तर ही अशी गंमत होते. काय होतं की मला फोन येतात, मला रस्त्यात पकडून विचारलं जातं की अहो आम्हाला यायचं आहे होम मिनिस्टरमध्ये, आम्ही कसं येऊ. तर मी जे वहिनींना सांगितलं तीच पद्धत आहे. एकमेव 57575 वर HM टाईप करून थोडी स्पेस, तुमचं नाव, थोडी स्पेस आणि ॲड्रेस लिहायचा. हीच तर गंमत आहे या कार्यक्रमातली. हो तर आज आपण भेटणार आहोत दांडेकर वहिनींना आणि सानप वहिनींना. सर्वप्रथम दांडेकरांच्या घरी विरार पश्चिम येथील PP रोड मधील सोनल पॅलेस मध्ये राहणाऱ्या सौ गौरी ओमकार दांडेकर वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत. वहिनी नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? मी सौ गौरी ओमकार दांडेकर. काय करता आपण? मी घरीच असते, गृहिणी आहे. गृहिणी आहात. आणि आधी काय करायचं लग्नाआधी? लग्नाआधी मी जॉब करत होते, डिस्पेन्सरी मध्ये होते. डिस्पेन्सरी मध्ये? अच्छा. काय डिस्पेन्सरी मध्ये? गोळ्या द्यायच्या? हां गोळ्या. कंपाऊंडर? कंपाऊंडर होते वहिनी. चांगलं आहे. पण मला फार डॉक्टर पेक्षा कंपाऊंडरच महत्वाचं असतं नाही का? त्यांना नाही दिल्या गोळ्या तर काय होणार. बरं माहेर कुठलं? माहेर अंधेरीचं, अंधेरी वेस्ट. अंधेरी. इथे कधी आलात? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा? हो. लगेच तडक. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. बरं नमस्कार. संपूर्ण नाव? ओमकार प्रभाकर दांडेकर. काय करता आपण? माझं फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट. अच्छा बर. सगळ्यांची ओळख करून द्या. हे मिस्टर आहेत हे आम्हाला कळलंय. ह्या आमच्या काकी. काकी ही नमस्कार. माझी मोठी नणंद. नमस्कार. ही माझी मैत्रीण. हाय. ही माझी छोटी नणंद. नमस्ते. हा माझा भाचा. हा माझा यश मुलगा. हा तुमचा मुलगा आहे? हो येस. ही माझी आई. नमस्ते. ते माझ्या सासूबाई. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. ते माझे पप्पा आणि ती सुद्धा माझी मैत्रीण. बर. आणि तो त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा अथर्व. बर. अच्छा. आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. लग्नाच्या आधी तुम्ही कंपाऊंडर होता. काय हो असं कधी झालंय का आलाय तापाचा पेशंट आणि दिले भलतंच औषध? नाही कधीच नाही. नाही कधीच नाही. कधीच नाही. किती वर्ष काम केलं तिकडे? 5 वर्ष केलं. 5 वर्ष. मग आता तुम्हाला जनरल माहित असेल ना हे झालं की ही गोळी द्यायची. माहिती. डॉक्टरचा खर्च वाचला है ना. सासरकडची मंडळी खुश. आपण जायचं मेडिकल मध्ये. आणि बरं कसं आहे रे काहीतरी आपलं हस्ताक्षर जरा घाणेरडं काढायचं. हो कळणार नाही गोळीचं नाव असं तर लगेच कळतं की डॉक्टरनेच लिहिलंय है ना. बरोबर. तुम्हाला कळायचं पण डॉक्टरचे लिहून द्यायचं. आता का नाही काही करत? आता घरी माझा छोटा मुलगा आहे ना आणि सासू सासरे आहेत, त्यांच्याबरोबर त्याचं संगोपन करण्यात आणि त्यांच्याबरोबरच राहायला आवडतं. बोर नाही होत? नाही अजिबात नाही, कधीच नाही. वा उत्तम आहे. हा बोर नाही होत तर मग चांगले. 2 प्रश्न 600 रुपये बक्षीस. पहिला प्रश्न, किचन मध्ये स्टीलची मांडणी आहे, त्यावर काचेच्या 3 बरण्या आहेत, त्यांच्या झाकणाचा कलर कोणता आहे? एक पिवळा आहे आणि एक हिरवा आहे. पिवळा आणि केसरी रंग आहे, म्हणजे भगवा पण म्हणू शकतो आपण त्याला है ना. ऑरेंज. ऑरेंज आहे. नाही जमलं. उखाणा घ्यायचा तुम्ही. अक्षर मी तुम्हाला देणार. अक्षर आहे ताटावर ताट, त्यावर ठेवली वाटी, वाटीवर ठेवली परात, ओंकारावांचं नाव घेते, जाऊ कशी घरात. जाऊ कशी घरात. घेतल्याशिवाय नाव कशी जाऊ घरात. वा वा चांगलं आहे. 1, 2 आणि 3 हे 300 रुपये. थँक्यू. हा आता यांच्या घरात आपण आहोत, पण आता आपण जाणार आहोत कुठे बरं? सानप वहिनींकडे. चला. विरार पश्चिम मधील विनय अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ नैना दिनेश सानप वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकताय. नमस्कार. संपूर्ण नाव? माझं नाव सौ नैना दिनेश सानप. बर. काय करता आपण? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. गृहिणी. कधी झालं लग्न? लग्नाला 15 वर्ष झाली. 13 मे 94. अरे बापरे. बर. माहेर कुठलं? माहेर
पहिले आई कुर्ल्याला राहत होती, तिथल्या तर विकला आई ते विरा दिसला आली राहायला. आई इकडे आली हो. बरं. घरी कोण कोण असं माहेरी? माहेरी आई आहे, वडील आहेत, 2 भाऊ आहेत, 2 भावजे आहेत, बरं. त्यांची मुलं आहेत. 15 वर्ष झाली 15 लग्नाला. वर्ष लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? दिनेश नारायण सानप. काय करता आपण? मी सेंट्रल रेल्वेमध्ये सायन्स स्टेशनला तिकीट मास्टर. रेल्वेमध्ये रेल्वे काउंटरला तिकीट देतो. अच्छा हा बुकिंगला. बुकिंगला. सायनला? सायन्स स्टेशन. अरे बापरे, म्हणजे इथून जाण्याला आणि यायला तुम्हाला जवळपास एक 1.5 तास तरी? 1.5 तास जायलाच लागत असेल ना? म्हणजे ड्युटीच्या 2-2.5 तास आधी निघायलाच लागतं त्यांना घरात. हो ना? 2-2.5 तास. कारण इथून पुन्हा स्टेशनला जायला. हो, दादर. आणि दादरहून माटुंगा मग सायन. अरे बापरे. बरं, सगळ्यांची ओळख होऊन वहिनी. हे माझे मिस्टर दिनेश नारायण सानप. हा माझा मुलगा साईराज. ही माझी साईराज? हा ही माझी मुलगी साक्षी. खूप चॉकलेट खातो ना साईला? भरपूर. ही माझी आई आहे. हा. ही माझी आई. नमस्ते. ही माझी वहिनी. ही माझी मोठी बहीण आहे. ही लहान बहीण आहे. ती माझी भाची आहे. हा माझा भाचा आहे. हा माझा पुतण्या आहे. हे माझी दीर आहेत. हा, खास कल्याणवरून आलेत ते. वा. बरं. आणि बाकीचे यायचे होते पण ड्युटी ऍडजस्ट न ही झाली. कोण आहे? आणि ही भाची आहे, बहिणीची मुलगी. वा. छान आहे. आणि ती ते शेजारची आमच्या आणि भाची आहे ती पण. नमस्कार. भेटलो त्यांना. आता आपण खेळाला सुरुवात करू. हो. बहिणी, हाऊस वाईफ तुम्ही 15 वर्ष झाली हाऊस वाईफ. हाऊसवाईफ आहे. काय करता घरात? काय नाही, घरातली मुलं, नवरा, मिस्टर यांचं घरातलं सगळं हो, काम पण मग करायचे. ते नसतात तेव्हा काय करता? मुलाची एकाची सकाळी शाळा असते, एकाची दुपारची असते, त्याच्यामुळे कुठे काही करायला जमतच नाही. बरोबर, पण मुलं तरी त्यांच्या खेळात असतात जरा. पण तुम्ही काय करता मोकळ्या वेळात? काय नाही, टीव्ही बघणं, TV बघणं. साफसफाई करणं. हो. स्वयंपाक. टीव्हीवर कुठला कार्यक्रम आवडतो तुम्हाला? होम जे मराठी? मिनिस्टर, कुंकू, कुंकू आणि होम मिनिस्टर, कुलवधू, कुलवधू सुद्धा आवडतं. सगळ्या ज्या सिरियल 6:30 पासून चालू होतात ते रात्रीपर्यंत बघतच असतो आम्ही. बरं, तुमचा फेवरेट कोण आहे? सगळे जे सिरियल्स बघता तुम्ही त्याच्यातला फेवरेट आर्टिस्ट कोण आहे तुमचा? फिमेल की मेल? मेल फिमेल दोन्ही सांगा. अच्छा, मला ही कुंकूवाली जानकी आवडते. अच्छा, मृण्मयी. म्हणून हा, आणि मेल मध्ये? कुलवधू मधला विक्रमादित्य. विक्रमादित्य म्हणजे सुबोध भावे. देवयानीचा नवरा. हा, सुबोध भावे. भावे. हो सुबोध भावे फार सुंदर आर्टिस्ट आहे ना? हो, एकदम. तुझं काम आवडतं. वा सुबोध, तू हा एपिसोड बघत असशील नसशील पण तुझं काम आवडतं. आणि मृण्मयीचं तर काम सगळ्यांनाच आवडतंय. सुंदरच आहे. सुंदर आहे, दिसायलाही सुंदर सुंदर आहे, कामही कामही करतो. सुंदर फार आहे मस्त त्याचं. करतो. फार बिलीफ ठेवून काम करतो. काम करतो. हो. वहिनी, 2 प्रश्न आणि 600 रुपये तुम्हाला बक्षीस मिळणार. हॉल मधील सिलिंगला जे चमकीदार गोल लटकवलेले आहेत त्याची एकूण संख्या किती आहे? 12. माहिती होतं का वहिनी तुम्हाला आम्ही हा प्रश्न विचारणार आहे? नाही, पण तयारी करून ठेवली होती सगळ्या हे गोष्टी. घ्या, हे 300 रुपये मिळालेले आहेत. वा. आता उखाणा घ्यायचा आहे. मी देईन त्या अक्षरावरून. अक्षर आहे स. संसारूपी सागरात वेळ संपलेली आहे. आता मला मिस्टरांना विचारायचंय. मिस्टर, लग्न झालं तुमचं, ते कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज, पण कोणी केलं? आमच्या इथे हिची आजी राहते, त्यांनी आमचं जमवलं नाही. ह्या काय आजी इकडेच आहे. आजी? हो, आजी तुम्ही जमवलं? कस काय? तुम्हाला काय वाटलं असं या दोघांचं जमवावं? आम्ही आमच्या घरी आले होते, त्याशी ओळख झाली. त्याला आपलेच जातवले आहेत, मग त्यांनी फोटो पण आणला. मग आमची नात पण आहे. फोटो पण आणला होता सहज? लवकरात लवकर लग्न व्हावं पोराचं फोटो. हा का फोटो आहे? असं आमची नात डोळ्यासमोर दिसली. हा, झालं. झालं. कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय. भांडण करता का कधी? असं होतं कधी कधी. हा, होतच, व्हायलाच पाहिजे. काय कशावर नव्हतं पण? काय नाही, असंच कधी मनासारखं नाही झालं. कुणाच्या, त्यांच्या का तुमच्या? दोघांच्या. दोघांचं मन मग जुळतं कुठल्या गोष्टीला? असं म्हणजे हा, हे दोघांनाही करावं असं वाटतं बा, अशी कुठली गोष्ट आहे? पिक्चर बघणं. पिक्चर बघणं? हो, दोघांनाही आवडतं. कुठले पिक्चर बघितले? पहिला पिक्चर कुठला बघितला होता एकत्र? पहिला फना बघितला होता. फना. मग बाहेर आल्यानंतर हे पण सुभान अल्लाह.
छान शिफारिश. तर काय मजा असते ना पहिल्यांदा असं एकत्र सिनेमाला आपल्याला वाटतं आपणच हिरो आहे, दिसतं का नाही? हा? ते शब्द सगळे खरे वाटायला लागतात, असं वाटायला लागते आणि आपली बायको किंवा आपली प्रेस आणखी सुंदर दिसायला लागते है ना. फिल्मचा किती मोठा प्रभाव आहे आपल्याला. घ्या आता 1 मिनिटाच्या आत त्यांनी ओळखायचे सोन्याचा 1 ग्रामचा दागिना कुठे लपून ठेवला. मिनिट सुरू झालं बरं का. हा दादा काही बोलायचं नाही कुणी. तर हे काय काढलं मला तर वाटलं आधी वोट काढतात काय. हो बघा ना हे असं नाही का हे हो म्हणलं नाक काढणार आता. काय काढलं होते? हे बेड आहे पलंगाचं, ते वरचं डिझाईन आहे ना लाकडाचं ते, आणि तो बेड आहे आणि ती खिडकी आहे. हो हो. आणि मग 1 ग्रामचा सोन्याचा दागिना तुमचा झाला. थँक्यू.